मित्रांनो, स्त्रीवादाचं बायबल समजल्या जाणाऱ्या द सेकंड सेक्स नावाच्या पुस्तकामध्ये सिमोन दे बोव्वार असे लिहितात की स्त्री कधीही जन्मत नसते तर ती घडवली जात असते. म्हणजे माणूस म्हणून असणाऱ्या अस्तित्वापेक्षा स्त्री म्हणून असणाऱ्या अस्तित्वाला जास्त प्राधान्य देणाऱ्या आपल्या समाजामध्ये स्त्रियांना वाढवणं, घडवणं, त्यांची सुरक्षा करणं याची जबाबदारी जणू समाजाच्याच माथ्यावरती आहे हे आपण एकमतानं मान्य केले. मग ही जबाबदारी पार पाडण्यासाठी हा समाज कधी कधी रक्षण करता म्हणून उभा राहतो, तर कधी कधी स्त्रियांवर लादलेल्या बंधनांची यादीच वाचून दाखवतो. वेगवेगळे धोरण आखून तो स्त्री सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत असतो किंवा मग आरक्षणाचा विडा उचलून तो महिलांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करतानाही आपल्याला पाहायला मिळत असतं. मग कधी कधी आपण स्त्री पुरुष समानतेसाठी विविध असे प्रयत्न करत असतो, पण इतकं सगळं करून सुद्धा स्त्री सुरक्षेपुढचा गुंता हा काही सुटताना मला पाहायला मिळत नाही. म्हणून नमस्कार, मी सांकेतिक कोड क्रमांक 20 विषय मांडत आहे. स्त्री पुरुष समानता आली, पण सुरक्षेचं काय? विषयाच्या सुरुवातीलाच मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. आतापर्यंत स्त्रियांवर कुठे कुठे, कसे कसे, किती वेळा अन्याय, अत्याचार झाले त्याची आकडेवारी पासून दाखवण्यापेक्षा या विषयाच्या चिकित्सक वृत्तीने अभ्यास करणं मला अधिक गरजेचं वाटायला लागतं. म्हणजे नेमकं स्त्री पुरुष समानता का आली किंवा ती आणण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागले हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे. मुळातच मनुष्य जातीचा इतिहासच लढाईचा असलेला आणि संघर्षाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्या लढाईमध्ये पुरुष कायम जेता ठरत गेला म्हणून त्यांचं गौरवीकरण करण्यात आलं, पण स्त्रिया कायम हरल्या गेल्या म्हणून त्यांचं उपभोगण्याचं साधन म्हणून वस्तुकरण करण्यास सुरुवात झाली. मग गौरवीकरण आणि वस्तुकरण या दोन्ही टोकांमधलं अंतर कमी करण्यासाठी, खऱ्या अर्थानं स्त्री पुरुष समानता आणण्यासाठी प्रत्येक काळानं त्याच्या गरजेनुसार आणि क्षमतेनुसार विविध असे प्रयत्न करून स्त्री पुरुष समानता आणण्याचं काम केलं होतं. म्हणजे काय? स्त्री ही माणूस नाहीच असं सांगणाऱ्या मनस्मृतीपासून स्त्री आणि पुरुष समान आहेत हे तत्व तुमच्या आमच्यामध्ये रुजवणाऱ्या भारतीय संविधानापर्यंत, बाई ही काही जुगारात लावायची गोष्ट नसते हे झिडकारात लावत जुगारात लावलेल्या द्रौपदीपासून ते आधुनिक काळामध्ये या स्त्रियांवर अन्याय, अत्याचार होत असताना मी टू चळवळ उभारणाऱ्या तराणा बुर्जपर्यंत, युद्धामध्ये पुरुषांकडून भोगल्या गेलेल्या स्त्रियांपासून ते मग आज या जगातील पुरुषांना, स्त्रियांना आणि जगातील सगळ्या लोकांना पर्यावरणाला वाचवण्यासाठी हाऊ डेअर यू अशी हाक मारणाऱ्या ग्रेटा थनबर्ग पर्यंत, म्हणजे एकंदरीत प्रत्येक काळानं स्त्री पुरुष समानतेसाठी प्रयत्न केले म्हणून स्त्री पुरुष समानता आलेली आपल्याला पाहायला मिळाली होती. पण मग सुरक्षेचं काय असा प्रश्न पडतो. त्यावेळी लक्षात येतं की या स्त्री सुरक्षेसाठी देखील प्रत्येक काळानं आपल्या गरजेनुसार आणि क्षमतेनुसार कधी कधी वैयक्तिक, कधी कधी राजकीय, तर कधी कधी सांस्कृतिक रीतीने प्रयत्न केले होते. पण हेच प्रयत्न जेव्हा संस्थात्मक पातळीवर झाले ना तेव्हा ते अधिक महत्त्वाचे आणि चिरकाल टिकणारे ठरले होते. आणि यातूनच खऱ्या अर्थानं स्त्रियांची सुरक्षा झाली होती हे आपल्याला पाहायला मिळू लागतं. म्हणजे काय? नवऱ्याचं आयुष्य संपलं म्हणजे बाईचं आयुष्य संपत नसतं हे सांगणारा 1827 मध्ये आलेला सतीबंदीचा कायदा असेल किंवा 2006 मध्ये गर्ल्स आर नॉट ब्राईड असं सांगत बालविवाह प्रतिबंधक कायदा असेल. प्रत्येक माणसाला मूलभूत शिक्षणाचा हक्क आहे, पण तरी देखील संविधानानं महिलांना समान शिक्षणाचा दिलेला हक्क असेल किंवा बेटी सिर्फ दिल में नहीं तो दिल में भी होनी चाहिए असं सांगत वडिलोपार्जित संपत्तीमध्ये महिलांना मिळालेला समान संपत्तीचा हक्क असेल किंवा 1994 साली आलेलं महिलांसाठीचं पहिलं धोरण असेल. एकंदरीत या सगळ्या गोष्टी बघितल्या तर आपल्याला कळतं की महिलांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न या काळानं, या सरकारनं, या संस्थेनं केले होते. किंवा मग आता आलेलं महिलांना राजकारणात 33% आरक्षण असेल किंवा आता आलेली लाडकी बहीण योजना असेल. पण मग या सगळ्यामुळे स्त्रियांची सुरक्षा झाली का असा साधा सरळ प्रश्न मला पडायला लागतो. कारण ज्या आरक्षणाच्या नावाखाली म्हणजे महिलांना जे आरक्षण दिलं गेले त्याच्या नावाखाली इतका डंका पेटवला जातोय. मला तुम्हाला सांगायचं आहे तमिळनाडूमध्ये देखील संस्थात्मक पातळीवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील 50% आरक्षण होतं, तरी देखील विधानसभेच्या पायरीवर जयललितांचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न झाला होता. ही बाब तुम्हाला मला नाकारून चालणार नाही. महिलांच्या सुरक्षेसाठी तुम्ही केलं काय किंवा महिलांच्या स्त्री पुरुष समानता यावी यासाठी तुम्ही केलं काय? महिलांना बसचा प्रवास मोफत केला असेल किंवा मग मुंबई सारख्या शहरामध्ये मुंबईची जी जीवित वाहिनी आहे त्या लोकलमध्ये महिलांसाठी 3 डबे हे राखीव ठेवले जातात. पण कधीतरी तुम्ही मुंबईमध्ये जा आणि अंधेरी पासून दादर पर्यंतचा प्रवास रात्री 11 नंतर करा. त्या रात्री 11 नंतर धावणाऱ्या ट्रेनमध्ये केवळ महिलांसाठी एकच डबा आरक्षित असतो. उरलेले 2 डबे हे परत पुरुषांसाठी सोडून देण्यात आलेले असतात. अशा
सरकारला असा प्रश्न विचारते की तुम्हाला काय वाटतं, रात्री 11 नंतर महिला घराबाहेर पडत नसतील का महिलांनी रात्री 11 नंतर घराबाहेर पडूच नये अशी व्यवस्था तुम्ही तयार करत आहात. म्हणून आताच्या काळात स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक उद्भवताना तुम्हाला आम्हाला पाहायला मिळायला लागतो. मुळात आपला समाज कसा आहे ना की आपल्या इथं स्त्रियांनी असक्षम असणं, दुर्बल असणं म्हणजे काय, तर स्त्रियांवर बलात्कार होणं, आणि स्त्रियांनी सक्षम असणं, सबल असणं म्हणजे काय, तर त्यांनी अंतराळात जाणं. पण लक्षात घ्या, सगळ्या स्त्रिया यावेळी अंतराळात जात नाही आणि सगळ्या स्त्रियांवर थेट असे बलात्कारही होत नसतात. मुळात या दोन्ही टप्प्यांमध्ये अनेक पायऱ्या येत असतात. ज्या पायऱ्यांमध्ये स्त्रियांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आपण काय काय प्रयत्न करतो हे पाहणं फार समजून घेण्यासारखं असतं. मग ते प्रयत्न करण्यासाठी आपण कधी कधी महिला हेल्पलाईन नंबर आणतो किंवा कधी कधी विशाखा पथक आणत असतो. असे विविध आपण ध्येय धोरण महिलांच्या सुरक्षेसाठी आणत असतो. पण ही ध्येय धोरण आणत असताना मला साधा प्रश्न विचारायचा आहे की चार्ल्स डार्विननं उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला होता. म्हणजे जो जो या पृथ्वीवर जन्माला आला आहे त्याला स्वतःचं सक्षम किंवा संरक्षण कसं करायचं हे माहितीच असतं. मग स्त्रियांच्या सुरक्षेसाठी आपण जे जे काही प्रयत्न करतोय, धोरण आणतोय, आरक्षण आणतोय, ज्यामध्ये आपण हा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत नाकारत आहोत का, म्हणजे स्त्रिया या दुर्बल आहेत हे तुम्ही आम्ही मान्य केलंय का, याचा विचार आपण केला पाहिजे. कारण सध्याचं स्त्री सुरक्षेचं आपण जर एकत्रित या मोहिमा बघितल्या तर असं लक्षात येईल की एखाद्या पोपटाला उडण्याचं ट्रेनिंग द्यायचं, त्याला आकाशाची भली मोठं स्वप्न दाखवायची आणि तो त्या पिंजऱ्यात बंद आहे त्या पिंजऱ्याची किल्ली मात्र स्वतःजवळ ठेवायची. म्हणून कुणीतरी फार सुंदर म्हटलंय की तुम्ही मुक्त असालाच असं नाही, कदाचित तुमचा पिंजरा मोठा असू शकतो. सतीप्रतीच्या कायद्यापेक्षा आताच्या काळातील स्त्रियांचा पिंजरा नक्कीच मोठ्या प्रमाणात तो मोठा झाला असेल, तो मोकळा झाला असेल, पण आजही स्त्रिया या पिंजऱ्यातच आहे हे तुम्ही आम्ही मान्य केलं पाहिजे. आणि त्या पिंजऱ्याची किल्ली आजही इथल्या समाजाकडे आणि पुरुष प्रधान संस्कृतीकडे स्त्री आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, लक्षात घ्या, आपण स्त्रियांच्या सुरक्षेसाठी अनेक प्रयत्न केले, अनेक आरक्षण आणली, ध्येय धोरण आणली, विविध पथकं देखील राबवली, पण ज्यांना या समाजामध्ये कधी स्त्री म्हणून ओळख मिळालीच नाही अशा तृतीयपंथी स्त्रियांचं काय, त्यांच्या संरक्षणाचं काय, त्यांच्या सुरक्षेचं काय, कारण त्यांच्यामध्ये समानता अजूनही आलेली नाही. मग त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न किती भला मोठा आहे याचा तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे. आणि त्याचा विचार जोपर्यंत तुम्ही आम्ही करत नाही तोपर्यंत लक्षात घ्या, ही जी स्त्री पुरुष समानता आहे ही सर्वसमावेशक रीतीनं काम करू शकणार नाही. म्हणून तृतीयपंथी महिलांसाठी देखील आपल्याला काहीतरी त्यांच्या समानतेसाठी आणि सुरक्षेसाठी प्रयत्न करावे लागतील. ही बाब देखील तुम्हाला नाकारून चालणार नाही. शेवटी चिराग शेख फार सुंदर म्हणतात की मेरे पिता ने मुझे कभी गुड़ियों से खेलने नहीं दिया ताकि मैं सीख सकूं लड़कियां खेलने की चीज नहीं होती. खेळणं आणि जपणं यामधल्या फरकाची जाणीव जेव्हा प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक समाजाला होईल ना, तेव्हा खऱ्या अर्थानं स्त्री पुरुष समानता आलेली आहे. ती आलेली स्त्री पुरुष समानता टिकून राहील आणि स्त्रियांच्या सुरक्षेच्या प्रश्नचिन्हापुढे पूर्णविराम आलेले तुम्हाला मला पाहायला मिळेल. शेवटी अरविंद जगताप यांच्या शब्दात इतकंच की मुमताज ताजमहल पाहताना नाही आठवत, तू 14व्या बाळंतपणात वाढलीस, तू उत्तम बुद्धिमान होतीस, तू उत्तम बुद्धिबळ खेळायचीस. यापुढे निमित्त म्हणून राहायचं असेल तर तुझा ताजमहल तुलाच बांधावा लागेल, तुझा ताजमहल तुलाच